नमस्कार छोट्या मित्रांनो, तुमचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या पॉडकास्ट मध्ये लोककथा आणि संस्कृती. इथे आपण ऐकतो आपल्या संस्कृतीच्या गोष्टी, त्यात आहे ज्ञान, विनोद आणि शिकवणही. आजची गोष्ट आहे शहाणा शेतकरी आणि चतुर राजा. चला तर मग ऐकूया ही गमतीदार आणि बुद्धीची गोष्ट. एकदा एका गावात एक शेतकरी राहत होता. तो खूप प्रामाणिक आणि मेहनती होता, पण फार श्रीमंत नव्हता. एक दिवस त्याच्या शेतात त्याला एक सोनेरी भांड सापडले. शेतकऱ्याने विचार केला, हे भांड माझं नाही, हे राजाचं असावं. मी त्याला परत द्यायला हवं. तो भांडे घेऊन राजाच्या दरबारात गेला. नतमस्तक होऊन म्हणाला, महाराज, मला हे शेतात सापडले. माझं नाही म्हणून तुम्हाला आणलं आहे. राजा फार खुश झाला, पण राजाने त्याची प्रामाणिकता तपासायचं ठरवलं. तो म्हणाला, शेतकऱ्या, हे भांड खरं आहे का बनावट? तू सिद्ध करू शकशील का? शेतकरी थोडा विचारात पडला, मग हसत म्हणाला, महाराज, जर हे बनावट असेल तर ते माझं ठेवा, आणि जर खरं असेल तर हे तुमचंच आहे. राजा हसला आणि म्हणाला, अरे वा, तुझं उत्तर तर खूप चतुर आहे. तू फक्त प्रामाणिक नाहीस तर बुद्धिमानही आहेस. राजाने त्या शेतकऱ्याला सोन्याच्या नाण्याची पिशवी दिली आणि म्हणाला, ही प्रामाणिकतेची भेट आहे. त्या दिवसानंतर त्या गावात सगळे म्हणू लागले, शहाणपण आणि प्रामाणिकपणा दोन्ही असतील तर नशीब आपोआप चमकते. तर छोट्या मित्रांनो, ही होती आजची गोष्ट, शहाणा शेतकरी आणि चतुर राजा. आपण यातून काय शिकलो? प्रामाणिक राहणं आणि बुद्धी वापरणं दोन्ही तितकंच महत्वाचं आहे. अशा सुंदर गोष्टींसाठी ऐकत रहा लोककथा आणि संस्कृती. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार आणि आनंदी रहा.